हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज शनिवार आहे आणि हा शनिवारचा माझा फुल दिवसाचा ब्लॉग आहे, कारण आज माझ्या मिस्टरांना असते ती सुट्टी असते आणि आज आम्ही खूप निवांत उठतो, सगळ्या गोष्टी आमच्या निवांत होतात आणि आमचा आज काहीतरी स्पेशल जेवणाचा पण प्लॅन असतो आणि कुठेतरी बाहेर जाण्याचा पण प्लॅन असतो। पण आमची ही ऑर्डर होती, ती ऑर्डर सकाळी उठल्या माझे मिस्टर म्हणले की ती ऑर्डर कंप्लीट करू। आम्ही सकाळी उठलो, चहा घेतला आणि लगेचच ऑर्डर कंप्लीट करायला बसलो। थोडंसं मी काम केलं, पण घरातलं पण काम बाकी होतं, तर माझे मिस्टर म्हटले तू घरातलं कर, मी ही एवढी ऑर्डर कंप्लीट करतो। मी घरातल्या झाडून वगैरे काढायला गेली। झाडून काढताना म्हणजे दिवसभर मुलं एवढी घाण करतात, खूप घाण करतात, त्यासाठी सोफा वगैरे सगळं काही ते झटकावं लागतं। मला 4 रूम झाडावं लागतात। घर माझं खूप मोठं आहे, ते झाडायचं पुसायचं मला कमीत कमी 2 तास जातात। हाताने पुसायचं म्हटल्यानंतर 2 तास जातात, वायपरने पुसायचं म्हणलं तर माझं 1 तासात सगळं काम होतं झाडून आणि पुसून। मी झाडून पुसून करत असताना मायरा मध्ये करत होते आणि मला भांडे वगैरे पण घासायचे होते। रात्री आम्ही उद्या शनिवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, म्हणून मग मी सगळं कामात ढील टाकते आणि भांडे पण भरपूर घासायचे राहतात। सोफ्याची एक खुर्ची बेडरूममध्ये ठेवलेली आहे, तिथं थोडंसं सामान ठेवलेलं आहे कोपऱ्याला, तिथं मायरा जाते काही पण तोंडात घालते म्हणून तिकडे एक ठेवली आणि मशीनच्या दरवाजाला एक ठेवली। झाडून वगैरे काढलं आणि वॉशिंग मशीन लावली। वॉशिंग मशीनमध्ये खाली हातरायचा गलीचा लावला होता मी, ते आठवड्यातून एकदा धुते आणि रात्रीची भांडे एवढे सगळे होते तर भांडे घासायची होती। तोपर्यंत म्हणलं मुलांना मॅगी करून द्यावी, म्हणजे मुलं थोडीशी शांत होतील। आम्ही तर चहा बिस्किट खाल्लं होतं, पण मुलांनी काही खाल्लं नव्हतं आणि दोघांना मॅगी करून दिली आणि मी मायराला मॅगी वगैरे खाऊ घातली, बाबूने पण खाल्ली। नंतर मग मी आंघोळ केली। आंघोळ केल्यानंतर आज मी केस पण धुतले। मला आज माझे मिस्टर घरी होते, त्यासाठी मला आज फोटोचं शूट करायचं होतं, साड्यांचं शूट करायचं होतं, त्यासाठी माझे केस खूप ऑइली झाले होते, म्हटलं केस पण धुवावे, त्यासाठी मी हेअर वॉश केला छान असा। तुम्ही पाहू शकता माझे केस खूप शॉर्ट आहेत, माझे केस खूप मोठे होते, पण मला मोठे केस अजिबात आवडत नाही, सारखे मी छोटे छोटे करत असते, म्हणजे 3 महिन्याला 6 महिन्याला मी केस कट करत असते। तुम्ही पाहू शकता आंघोळ वगैरे झाले, केस वगैरे पुसून झाले, नंतर मग देवाला अगरबत्ती वगैरे लावायची होती, तर मग मी किचनमध्ये गेले आणि देवाला अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्ती पेटवली। अगरबत्ती पेटवल्यानंतर मी माझ्या हातात घातलेलं आहे हे धनयोग ब्रेसलेट आहे, मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे। मी याला पण रोज अगरबत्ती वगैरे लावते, अगरबत्तीची धुरी देते आणि नंतर मग मी देवाला अगरबत्ती लावली आणि रात्रीची कपडे म्हणजे कालचे कपडे होते त्याची घडी घातली नव्हती। शनिवारच्या आदल्या दिवशी मी खूप ढील डालते, उद्या सुट्टी आहे, सगळं काय ते काम व्यवस्थित होईल असं वाटतं, पण शनिवारच्या दिवशी मला एवढं काम राहतं, त्यांच्या सुट्टीच्या दिवशी मला भरपूर काम राहतं, कारण शुक्रवारी मी काही काम करत नाही, उद्या त्यांना सुट्टी आहे या आशेने। सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालायचे होते, मला पूर्ण बेड भरलं होतं कपड्याचं। हे एक छोटंसं बेड आहे, ते मी बाहेर ठेवलेलं आहे, कारण कोणी पण येतं आणि तिथं बसतं, त्यासाठी। सोफ्यावर काही 4च माणसं बसतात, 2 सोफ्याच्या खुर्च्या मी आतमध्ये ठेवलेल्या आहेत, त्यासाठी हे बेड। पण ह्या बेडवर कोणी बसण्यासाठी जागाच उरत नाही आहे, कारण ह्याच्यावरती कंटिन्यू आहे ते कपडे असतात, मायराचे बाबूचे माझे कोणाचे ना कोणाचे कपडे असतात, कारण मी बाहेरून कपडे वाळून घालून आणते आणि लगेचच इथं टाकून देते आणि नंतर मग कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या, दुपारचं जेवण केलं, मग परत मी माझ्या मिस्टरांना मदत करायला लागले, कारण माझ्या मिस्टरांनी कॉलर बाजू वगैरे सगळं रेडी केलं होतं, मला फक्त ओव्हरलॉक चालवायचं होतं त्यासाठी। आणि ओव्हरलॉकमध्ये माझा हात खूप फास्ट चालतो, मला खूप आवडतं ओव्हरलॉक पॅडलॉक मारायला, त्यासाठी मी माझ्या मिस्टरांना मदत करायला। सगळे टी शर्ट आहेत ते आमचे शिवून झाले, सगळं काम झालं। नंतर मला साडीचं शूट करायचं होतं, ही साडी आणलेली आहे, ह्या साड्या आहेत त्या व्हाईट कलरच्या साड्या आहेत आणि त्याच्यावरती फ्लावर्स आहेत छान ब्लॅक कलरचं, खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि खूप छान सिल्की साडी आहे, फक्त 350 रुपयामध्ये साडी आहे ही। ह्या साडीचं मला शूट करायचं होतं, काही फोटो पण काढायचे होते, त्यासाठी मग मी या साडीचं शूट केलं, फोटो वगैरे काढले। त्याच्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक करायचा होता, त्यासाठी मग जास्त टाईम न घालवता मायरा झोपली होती तोपर्यंतच मी हे सगळं काम करून घेतलं। थोडेसे मी यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवले आणि थोडे इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ बनवले। व्हिडिओ बनवल्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाचं नियोजन करायचं होतं की काय बनवायचं। बाबूचे 2 दिवस राहिलेले आहेत, तो जाणार होता, त्यासाठी मग त्याला आम्हाला पनीर ची भाजी आणायची होती, पण तो म्हणला मम्मी घरीच बनव पनीरची भाजी, त्यासाठी मग आम्ही सगळेच गेलो पनीरची भाजी पनीर वगैरे म्हणजे जे पण सामान लागतं ते सामान आणायला बाजारात। तर आज बनवलं होतं मी पनीर पुरी, भात, पापड वगैरे तळले होते। तुम्ही पाहू शकता किती छान अशी प्लेट झालेली आहे।
तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा छानशा माझ्या एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत थँक्यू.